ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. स्टार्ट विथ न्यू फाईल अकॅड ISO. ओके, Ctrl 0 दाबू. नाही इथे जाऊन रिबन बार ऑन करू हवं तर. ओके, मेनू बार ऑन केला. आता आपण स्टार्ट करू. ठीक आहे, आता इथे आपण फर्स्ट 4 कमांड्स बघू. ठीक आहे, लाईन. त्यानंतर मग एक सेपरेट व्हिडिओ आपण नेक्स्ट कंटिन्यू करू. ठीक आहे, आता लाईन आपलं झालंय, तर लाईन वापस हवं तर पुन्हा बघू. आता लाईन मध्ये आपण बघितलंय, लाईन कमांड घेतली तर कमांड लाईन वरती बघायचं लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. ओके, तर तुम्ही नेक्स्ट पॉइंट जो आहे तो काही डिफाईन करू शकता. स्पेस बार दाबला तर एंटरचं काम करणार. अगेन जेव्हा पुन्हा एंटर दाबणार तर कमांड रिपीट होणार. अदरवाईज एस्केप राईट क्लिक करायचं, इथे कमांड रिपीट होणार. ओके, फर्स्ट पॉइंट दिला. जर समजा आता आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन हवी असेल तर F8 प्रेस करायचं, तर लाईन ऑर्थो ऑन होणार. ठीक आहे, इथे हा शॉर्टकट आहे, हा आयकॉन ब्ल्यू झाला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जे डिस्टन्स आहे ते स्क्रीनवरती ऍडजस्ट करायचं. ओके, जर समजा बाय मिस्टेक रॉंग डायरेक्शन गेली तर इथे वापस अंडू ऑप्शन येतो, याच्यावर क्लिक केलं तरीही चालेल आणि मग स्पेसिफिक डायरेक्शन देऊन एंटर. ठीक आहे, याला मेजर कसं करायचं आहे, डायमेन्शन लिनियर मध्ये जायचं, फर्स्ट एंड पॉइंट आणि सेकंड एंड पॉइंट घ्यायचा. ठीक आहे, डायरेक्शन द्यायची. अगेन राईट क्लिक, रिपीट डिम लिनियर, फर्स्ट एंड पॉइंट, सेकंड एंड पॉइंट. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, डायमेन्शन देऊ शकतो. नेक्स्ट, जर समजा आता आपल्याला अँगल द्यायचा आहे. ठीक आहे, तर मग आपण अँगल कसा देणार, आपण इथं काय करू, इक्वल साईड ट्रायंगल बनवू. म्हणजे काय होणार आहे, 360 डिवायडेड बाय 3 साईड करू, तर आपल्याला एका साईडचा अँगल येईल. बरोबर आहे, याआधी आपण हेक्सागॉन पण बनवलाय. जर इथे ऑर्थोची गरज नाहीये किंवा ऑर्थो आपल्याला माहित नसेल तर काय करायचं, शिफ्ट प्रेस करून ठेवायचं आणि लेस दॅनचं सिम्बॉल टाकायचं. मग स्टार्टिंगला मी काय देतो, 0 आला 0 डिग्री. पण आता कसं आहे, 0 डिग्री आपण दिले पण आपण स्पेसिफिक डायरेक्शन नाही दिले. मग आता समजा मी डायरेक्शन देतो आणि नंतर व्हॅल्यू टाकतो 50, तर डायरेक्ट डिस्टन्स घेणार. आता आपण काय केलं होतं, 3 साइड्स घेतलेल्या. ठीक आहे, तर 360 डिवायडेड बाय नंबर ऑफ साइड्स 3, तर आन्सर किती येणार आहे, 120 डिग्री. मग शिफ्ट अँगल मध्ये आता नेक्स्ट आपण काय करणार, 120 एंटर आला. अगेन 120 मध्ये पण अप अँड डाऊन 2 डायरेक्शन असतील, स्पेसिफाय द डायरेक्शन. अगेन डिस्टन्स द्यायचं डायरेक्शन देऊन एंटर. एक तर तुम्ही इथे क्लिक करू शकतात, अदरवाईज शिफ्ट अँगल काय येणार आहे, नेक्स्ट अँगल किती, 120 ऑलरेडी दिला आपण. आता येणार आहे 120 प्लस 120 किती, 240 आला का. इथे मग अँगल आल्यानंतर मग पुढे व्हॅल्यू टाकायची, एक्झॅक्टली मॅच होणार. आता हे डायमेन्शन जर मोजायचं आहे तर लिनियरनी मोजता नाही येणार. कशाने मोजायचं, अलाईनने. फर्स्ट एंड पॉइंट, सेकंड एंड पॉइंट आला. अगेन राईट क्लिक, जसं मी तुम्हाला सांगितलंय की स्पेस एंटर करायचं. पण नेक्स्ट स्टेप येणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. अगेन स्पेस एंटर. ओके, आता इथे अँग्युलर मध्ये आपण जाऊ, डायमेन्शन अँग्युलर मध्ये आता आपल्याला अँगल मोजायचा आहे. तर फर्स्ट अँगल किती आहे, 120 डिग्री. सेकंड अँगल पण किती आहे, 120 डिग्री. आणि तो थर्ड अँगल आहे आपला. ठीक आहे, हाही किती आहे, 120 डिग्री. ओके, म्हणजे जे आपण काय फॉर्म्युला यूज केलेला त्या अकॉर्डिंगली परफेक्ट आहे. आणि नेक्स्ट मेथड काय आहे की जर समजा आपल्याला डिस्टन्स आणि अँगल दोन्ही टाकायचे तर मग फर्स्ट क्लिक करायचं. इथे काय आपल्याला डिफाईन करायचं आहे, तर शिफ्ट @ करायचं. म्हणजे आता ऍड्रेस देणार आपण, समजा 50, शिफ्ट अँगल 0 डिग्री आला. अगेन शिफ्ट @ डिस्टन्स, शिफ्ट अँगल. आता आपल्याला व्हर्टिकली अपवर्ड जायचं आहे तर 90 डिग्री. शिफ्ट @ डिस्टन्स, शिफ्ट अँगल, लेफ्ट डायरेक्शन किती येणार आहे, 180 डिग्री. शिफ्ट @ 50,
शिफ्ट अँगल आणि डाऊन किती येणार, बरोबर आहे 270 आला. आता इथे केस काय आहे की आपण प्रत्येक कॉर्नरला 90 डिग्री ड्राफ्ट करतोय, बरोबर. म्हणजे काय होणार आहे की जर फर्स्ट अँगल आपला 0 आहे तर सेकंड किती असणार आहे 90, थर्ड असणार आहे 180, फोर्थ असणार आहे 270, अगेन क्लोजिंग साठी 360. ठीक आहे. नेक्स्ट आता लाईन मध्ये एवढेच टाईप आहेत ठीक आहे जे आपण बघितले. नेक्स्ट आता बघायचं आपल्याला रे. ओके, आता रे मध्ये होतं काय की रे जी आहे ती सिंगल डायरेक्शन प्रोजेक्शन लाईन आहे. एक्झाम्पल सर्कल घेऊ, आपण एक सर्कल ड्रॉ करू. आता हे जे प्रोजेक्शन घ्यायचे तर इथे ऑर्थो जो आहे तो ऑन करायचा, एफेक्ट, ड्रॉ मध्ये जायचं, रे मध्ये जायचं, कमांड लाईन वर रीड करायचं रे स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट. तर कुठल्या पॉइंटने आपल्याला स्टार्ट करायचंय, लेट्स से आय विल कन्सिडर दिस पॉइंट, क्लिक करायचं. बघा एफेक्ट प्रेस करून ऑर्थो ऑफ केला ना तर असं काहीतरी मग आपण डायरेक्शन देऊ. ठीक आहे. आता बघा तुम्ही एकाच वेळेस 4 डायरेक्शन पण देऊ शकतात, पण आपल्याला काय करायचंय रे जो आहे तो सध्या मी एकच डायरेक्शनला देऊ. याला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करणार त्याला स्टार्ट पॉइंट आहे आणि एंड पॉइंट आपण ऍझ्युम केलाय बट इन्फिनिटी आहे. मग ही लाईन जी आहे याची लेंथ मोजता नाही येणार, ठीक आहे, कन्सिडर नाही करणार. मग त्यासाठी काय करावं लागेल, समजा आता मी जर का प्रोजेक्शन घेतलं तर या 2 लाईन मधला आपण डिस्टन्स मोजू शकतो. ओके, जसं रॅन्डम बनवलंय आपण, पण रेडियस जर मोजला सर्कलचा तर किती आहे 18.18 आणि डायमीटर मोजला तर सेम दाखवतोय 36.35. आता जर समजा ही लाईन आपल्याला मोजायची राहिली किंवा मेजर करायची राहिली तर ट्रिम कमांडने काय करायचं, ट्रिम करायची ही लाईन. ठीक आहे, कसं केलं आपण, TR एंटर, आणि जो ऑब्जेक्ट ऍज अ ट्रिमर म्हणून यूज करायचा आहे त्याला आधी सिलेक्ट करायचं, मग एंटर करायचं, मग कुठली साईड ट्रिम करायची आहे त्या साईडवर क्लिक करायचं. आता तुम्ही डायमेन्शन मध्ये जाऊन लिनियर किंवा अलाइन कमांडने काय करू शकतात, लेंथ मोजू शकतात. कारण की इथे काय होतंय, डायमेन्शन म्हटलं तर एंड पॉइंट पाहिजेत आणि आता या लाईनला एंड पॉइंट मिड पॉइंट दोन्ही पण आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट केस जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये समजा आपण सेम सर्कल कन्सिडर करू. आता याचंही आपल्याला प्रोजेक्शन घ्यायचंय तर ड्रॉ मध्ये आता नेक्स्ट कमांड काय, कन्स्ट्रक्शन लाईन. आता बघा लाईनचा शॉर्टकट आहे L, प्रायमरी कमांड आहे तर सिंगल लेटर येणार. रे जी आहे ही सेकंडरी किंवा टर्शरी कमांड आहे त्यामुळे पूर्ण टाईप करावं लागेल तुम्हाला RAY. पण कन्स्ट्रक्शन लाईनला CL वगैरे टाईप करून काही चालत नाही, त्यासाठी तुम्हाला टाईप करायचं असतं एक्सेल टाईप केलं तर कन्स्ट्रक्शन लाईन येतं. म्हणजे ऑटोकॅड मध्ये एक्स लाईन मिनिंग कन्स्ट्रक्शन लाईन. ठीक आहे, एक्सेल टाईप करून एंटर केलं. आता तुम्ही कमांड लाईन वर बघणार स्पेसिफाय अ पॉइंट. ओके, आता इथे तुम्हाला टाईप भेटतील हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, अँगल, बायसेक्ट, ऑफसेट. तर फर्स्ट आपण काय करू, स्पेसिफाय पॉइंट देऊ. बघा या लाईनचा यूज काय आहे, फक्त प्रोजेक्शन. आता तुम्ही ऑर्थोग्राफिक बनवले, आयसोमेट्रिक बनवले तर तिथे आपल्याला काय करावं लागतं, प्रोजेक्शन घ्यावं लागतं. मग ऑर्थो जर ऑफ असेल तर मग फ्री लाईन येणार, पण ऑर्थो ऑन असेल तर मग एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचं, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. अगेन मी एंटर प्रेस करतो, फर्स्ट पॉइंट देतो, डायरेक्शन देतो. आता बघा इथे काय आहे की जर समजा हा सिलेंडर समोरून सर्क्युलर आहे पण साईडने कसा दिसणार आहे, रेक्टँग्युलर. घेतले प्रोजेक्शन आपण, नंतर ही जी रेफरन्स आहे ती डिलीट केली तर इथे ऑब्जेक्ट ड्रॉ होतोय, बरोबर आहे. आता ऑब्जेक्ट आपला परफेक्टली ड्रॉ झालाय की नाही कशावरनं मोजू आपण, समजा सर्कलचा जो डायमीटर आहे हा किती आहे 36.35 आणि अलाइनने आपण काय करू, ही जर मोजलं तर 36.35. कळलं. यांनी काय होणार आहे की तुम्हाला प्रोजेक्शन पण करता येते आणि साईड व्ह्यू पण आपल्याला ड्रॉ करता येतो. तर ड्रॉ मध्ये रे आणि कन्स्ट्रक्शन लाईन याचा यूज काय, फक्त प्रोजेक्शन साठी. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त याचा ड्रॉइंग मध्ये आणखीन काही यूज नाहीये. आता आपण कन्स्ट्रक्शन लाईनला थोडा डिटेल मध्ये बघू. ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन लाईन जी आहे, कन्स्ट्रक्शन लाईनला काय करावं लागतं, एक्सेल शॉर्टकट आहे,
आतापर्यंत आपण काय केलं होतं, आता इथे आपण ऑर्थो ऑफ करू. ठीक आहे, ऑफ झाला का स्पेसिफाय ऑफ पॉइंट केलं, फर्स्ट क्लिक. आता बघा सेकंड क्लिक तुम्ही जिथे करणार त्या हिशोबाने लाईन येते. आणि जेव्हा आपण लाईन सिलेक्ट करू, जो फर्स्ट क्लिक केलाय दॅट इज मिड पॉइंट, म्हणजे आपण जो पहिला पॉइंट दिलाय तो मिड पॉइंट दिलाय. आणि इथे फक्त डायरेक्शन द्यायची. ठीक आहे, आता अगेन शॉर्टकट एक्सेल. आता मला एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल लाईन हवी आहे, तर मग इथं पहिला टाईप जो आहे तो आहे हॉरिझॉन्टल, त्याच्यावर क्लिक करायचं. मग काय होणार आहे बघा, लाईन हॉरिझॉन्टल होणार. आता तुम्हाला कसं प्रोजेक्ट करायचं आहे, जसं आता ही जी लाईन आहे हिचा जो अपेक्स पॉइंट आहे याला प्रोजेक्ट करायचं आहे आपल्याला, किंवा जर समजा सर्कलचा टॉप आहे किंवा सर्कलचा सेंटर आहे किंवा सर्कलचा बॉटम आहे याला प्रोजेक्ट करायचं, तर अशा पद्धतीने आपण प्रोजेक्शन घेऊ शकतो. कळलं? नेक्स्ट आहे अगेन प्रेस एंटर. आता नेक्स्ट कमांड रिपीट होणार. पुढचा टाईप आहे व्हर्टिकल. आता जर व्हर्टिकल प्रोजेक्शन तुम्हाला घ्यायची आहे तर इथून तुम्ही व्हर्टिकल प्रोजेक्शन घेऊ शकता. फक्त काय की लोकेशन डिफाईन करायचं. ठीक आहे, आता हे डिपेंड करतं की कुठला व्ह्यू कुठे प्रोजेक्ट करतोय आपण. क्लिअर? अगेन प्रेस एंटर. नेक्स्ट इज अँगल. आता बघा आपण हॉरिझॉन्टल पण ड्रॉ केलं, व्हर्टिकल पण केलं, पण आता आपल्याला काय करायचं आहे अँगल मध्ये. समजा एक 30 डिग्री मध्ये आपल्याला प्रोजेक्शन लाईन घ्यायची किंवा कन्स्ट्रक्शन लाईन, तर काय करणार, अँगल वर क्लिक करायचं. इथे दोन टाईप आहेत, एंटर अँगल ऑफ एक्स लाईन आणि पुढचा टाईप काय रेफरन्स. तर आपल्याला काय की पहिल्यांदा जर अँगल माहीत असेल, जसं मी म्हटलं 30 डिग्री, ठीक आहे, टाईप करून एंटर केलं. आता पुढचं काय की हे प्रोजेक्शन साठी यूज करणार आहे आपण, तर तुम्हाला काय एक पॉइंट डिफाईन करायचा आहे किंवा मग तुम्ही रॅन्डम क्लिक केलं तरीही चालेल. एस्केप किंवा राईट क्लिक करून कमांड स्टॉप करू शकतात. पण आता बघा याला जर मेजर करायचं म्हटलं अँगलने तर मेजर करतोय का, कारण की कन्स्ट्रक्शन लाईनला एंड पॉइंट नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल, मी एक सर्कल बनवतो, या सर्कलला मी ट्रिम कमांड घ्यायची, TR एंटर. मग सर्कलला ॲज अ ट्रिमर म्हणून सिलेक्ट करतो, एंटर करायचं. आता बघा या सर्कलच्या बाहेर जे पण काय लाईन्स आहेत त्याला मी ट्रिम करून टाकतो, म्हणजे मला मेजर करता येईल. आता आहे ना, एंड पॉइंट दिसतोय, मिड पॉइंट दिसतोय. आता डायमेन्शन मध्ये जाऊन जेव्हा आपण अँग्युलर घेऊ, ठीक आहे, एक 0 आणि ही आपली प्रोजेक्शन लाईन किती डिग्री आहे. आता नेक्स्ट केस मध्ये काय आहे की जर समजा लाईनचा आपल्याला अँगल माहित नाही, मी डायरेक्ट रॅन्डम क्लिक केलं, बरोबर आहे. आता आपण टाईप केलं एक अँगल, पण याच अँगलला पॅरलल लाईन आपल्याला बनवायची आहे. तर प्रेस शॉर्टकट एक्सेल एंटर. आता बघा अँगल वरती आपण क्लिक करू. आता इथे एंटर अँगल ऑफ एक्स लाईन माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती आहे, पण आपल्याला साठी जो रेफरन्स आहे तो माहिती आहे. तर मग काय करायचं, रेफरन्स वर क्लिक करायचं. तो विचारतो सिलेक्ट लाईन ऑब्जेक्ट, म्हणजे रेफरन्स कॅन बी लाईन ओनली. ठीक आहे, सर्कल आर्क वगैरे काही चालणार नाही. जसं आपण याला सिलेक्ट करू, पुढे काय विचारतो तो, एंटर द अँगल ऑफ एक्स लाईन. आता मला काय पाहिजे, या लाईनला पॅरलल पाहिजे, मग किती डिग्री टाकणार आपण, 0, बरोबर आहे. आणि मग एंटर करायचं. बघा 0 टाकलं म्हणून याला मॅच झाले. कळलं का काय? आधीच्या केसमध्ये आपण अँगल टाकला तर लाईन रोटेट होते. सेकंड वाल्या केसमध्ये काय आहे की या लाईन पासून जर रोटेट करायची आहे म्हणून तो विचारतो, पण आपल्याला पॅरलल पाहिजे म्हणून आपण अँगल 0 केला. वापस एक्सेल टाईप करू, अगेन अँगल मध्ये जाऊ. आता रेफरन्स कमांड घेऊ, घेतली रेफरन्स. आता तो विचारतो की या रेफरन्स पासून पण लाईन तुम्हाला किती डिग्रीवर पाहिजे. समजा मला 10 डिग्री या लाईन पासून पुढे पाहिजे. तुम्ही -10 टाकलं तर लाईनच्या राईट साईडला येईल, म्हणजे क्लॉकवाईज. आणि +10 टाकलं तर काय होणार आहे, अँटी क्लॉकवाईज. आता आपण +10 टाकलंय, एंटर. बघा मी याच्या एंड पॉइंट वर क्लिक करतो. आता हा अँगल कितीचा पाहिजे, 10 डिग्री. पण आपल्याला काय करावं लागेल, जसं मी म्हटलं ट्रिम कमांड एंटर. बघा जर आपल्याकडे 2 ट्रिमर आहेत, म्हणजे याच्या पुढची लाईन नको आणि याच्याही पुढची लाईन नको, पण टच झालेली पाहिजे त्याला, मग एंटर करायचं. केली कट, एस्केप करायचं. आता डायमेन्शन मध्ये जा, अँग्युलर मध्ये जा,
बघा पहिली लाईन आणि दुसरी लाईन जेव्हा आपण घेऊ किती दाखवतो अँगल, गुड, कळलं. आता त्याचाच पुढचा आपण टाईप बघू. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काय दिलंय त्यांनी पुढे, बायसेक्ट. आता बायसेक्ट काय प्रकार असतो, जर समजा आपल्याकडं एक कोन आहे, या कोनचा आपल्याला इक्वल डिवाइड करायचं आहे अँगल, तर मग त्यासाठी कुठली कमांड घ्यायची, कन्स्ट्रक्शन लाईन. कशावर क्लिक करायचं, बायसेक्ट वर. तो विचारतो की अँगल व्हर्टेक्स पॉइंट, म्हणजे दोन्ही पण लाईन्स जिथे कनेक्ट झाल्यात त्याला बोलतात अँगल व्हर्टेक्स पॉइंट. आता तो विचारतो की कुठला स्टार्ट पॉइंट आहे, इथून स्टार्ट झाला पाहिजे, दिसतो, आणि कुठे एंड झाला पाहिजे, इथे. आता एस्केप करायचं. अगेन याला मेजर करायचं तर काय करावं लागेल आपल्याला, ट्रिम करावं लागणार. ट्रिम, TR, एंटर. आता काय काय ट्रिमर म्हणून येणार आहे, ही लाईन आणि ही लाईन, ठीक आहे. मग एंटर करायचं. आता याच्या बाहेरची लाईन नको पाहिजे आपल्याला, एस्केप. डायमेन्शन मध्ये जाऊ आपण, अँग्युलर मध्ये जाऊ. फर्स्ट आणि सेकंड घेतला, किती आलाय 21. तर बॅलन्स वन पण किती असायला पाहिजे, 21 आला, कळलं. आता एक्सेल मध्ये लास्ट काय आहे, ऑफसेट. आता बघा आपण सगळ्या लाईन्स बनवल्या, पण आपल्याला सेम डिस्टन्स वरती जर लाईन हवी आहे, त्यामध्ये पण कुठली केस आहे की बाबा समजा ही लाईन रॅन्डम अँगल मध्ये, तिचा अँगल पण माहित नाही, लेंथ पण माहित नाही, पण या लाईन पासून 30 वरती लाईन आपल्याला ऑफसेट पाहिजे. मग काय करायचं, एक्सेल, ऑफसेट. तो विचारतो ऑफसेट डिस्टन्स किती आहे आणि पुढे आहे थ्रू. तर पहिला आपण बघू स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. जर आपल्याला व्हॅल्यू स्पेसिफिक माहिती आहे तर टाईप करायची. मी टाईप करतो 30, एंटर. सिलेक्ट ऑब्जेक्ट, स्पेसिफाय साइड टू ऑफसेट, बरोबर आहे. स्पेसिफाय साइड टू ऑफसेट, कुठली साइड आहे, ही साइड आहे. अगेन सिलेक्ट, क्लिक, क्लिअर. आता बघा याला ट्रिम करायची गरज नाही पडणार, कारण की आपण स्पेस मेजर करतोय. तर अलाइन कमांडने मोजायचं. कसं मोजायचं बघा, पहिला क्लिक केला, ही लाईन याला परपेंडिक्युलर असली पाहिजे, आला परपेंडिक्युलर, तरच तुम्हाला किती काय करणार आहे, ऍक्च्युअल डिस्टन्स शो करेल. नेक्स्ट, जर समजा आपल्याला काय की पॉइंट माहिती आहे, म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट, या दोन्ही पॉइंटला मला लाईन काय पाहिजे, ऑफसेट घ्यायची, ठीक आहे. मग आपण एक रेफरन्स लाईन ड्रॉ करू, ठीक आहे. ह्या अँगल मध्ये लाईन इथे आणि इथे मला प्रोजेक्ट करायची. तर कसं करणार मी, एक्सेल, ऑफसेट. आता इथे डिस्टन्स माहिती आहे का आपल्याला, मग थ्रू घ्यायचं. पण तो काय विचारतो की ऑफसेट घ्यायचं आहे तर रेफरन्स कुठे, मग ही लाईन ॲज अ रेफरन्स म्हणून घेऊ, आली लाईन. त्यानंतर तो काय म्हणतो कुठे प्रोजेक्ट करायची आहे, ठीक आहे. सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं, कळलं. इझी आहे, पण फक्त प्रोजेक्शन साठी यूज होते. ड्रॉइंग मध्ये आपण या कमांडला यूज नाही करत, नॉर्मली ड्रॉ करायसाठी यूज नाही करत. पण जेव्हा समजा फ्रंट व्ह्यू बनवलाय, प्रोजेक्ट करून साइड व्ह्यू बनवायचा आहे, तर ही कमांड मेजरली यूज होते. कळलं हे 3 ऑप्शन्स, ठीक आहे. तर आता आपण इथे या कमांडला ऑफ करू.